नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. आज 13 ऑक्टोबरला जो पेपर होणार आहे, वर्ग 8चा इंग्लिशचा पॅटचा पेपर. विद्यार्थी मित्रांनो, 100 आणि 1000% हाच पेपर तुम्हाला जसाचा तसा ॲज इट इज तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक मी काय सांगतो ते ऐकायचं आहे. पुरा पेपर हा पार्ट 1 आहे. पार्ट 2मध्ये अजून दुसरा हाच पेपर कवर केला जाईल. व्हिडिओ लंबा होऊन जातो, त्यामुळे मला 2 पार्टमध्ये डिवायडेड करावं लागतं. आता फर्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत. हा बघा, इथे इंग्रजीचा 8वीचा पेपर दिलेला आहे 13 ऑक्टोबरला. ॲज इट इज हाच पेपर तुम्हाला येणार आहे. सिम्युलेटेड पेपर 1 2024-25. तर पहिला प्रश्न आपल्याला येतो रायटिंग सेक्शनचा. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रिपेअर अ वर्ड चेन ऑफ नाऊन बिंग विथ दिस गिवन. ओके, तर बॉयसाठी काय आलेलं आहे, येल्लो आणि वुल्फ. लॉयनसाठी काय आलं, नेस्ट अँड टायगर. ओके, क्वेश्चन नंबर बीमध्ये काय करायचं, राईट अ पास्ट फॉर्म ऑफ फॉलोइंग ॲनी व्हर्ब. ओके, राईटचं रोट आहे, लुकचं लुक आहे, कॉपीचं कॉपीड आहे, टेकचं टूक आहे. याचं व्हर्ब फॉर्म लिहायचं आपल्याला, V3 लिहायचं आहे, V3. ओके, मेक एकदम द फॉलोइंग वर्ड ॲनी टू. स्टेटचं टेस्ट येतं, थिंगचं नाईट येतं आणि टेनचं नाईट येतं. ओके, आता हा आपल्याला ग्रुप डीमध्ये आपल्याला डी ॲक्टिव्हिटीमध्ये हा बॉक्स फिल करायचा आहे. हा जसा तसा फिल करा. विद्यार्थी मित्रांनो, हाच पेपर उतरणार आहे. नंतर पॅराग्राफ आलेला आपल्याला, पॅराग्राफकडे बघायचं आपल्याला. ओके, त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर एमध्ये ट्रू आणि फॉल्स लिहायचं आहे. ट्रू आणि फॉल्स 2 सेंटेन्स दिले. शोल्डर्स वेअर द स्किक डिरेक्शन कॅप्चर, हा ट्रू आहे. त्यानंतरचं 2 नंबरचं वाक्य फॉल्स आहे. हे जसं असेल. आता आपल्याला हे की वेब दिलेली आहे, तिची आपल्याला पूर्ण करायचे आहे 2 याच्यामध्ये. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. ओके, तर ही आपण पहिलं केलं आहे, लॉयन वॉज स्केच्ड, टूक हिम पर्सन. ओके, हे झालं. राईट अ ऑपोजिट फ्रॉम द वर्ड्स, ऑपोजिट वर्ड लिहायचं आहे. लोचं हाय होतं, स्ट्रॉंगचं वीक होतं, बाउंडचं रिलायन्स होतं आणि सिटीचं विलेज होतं. हे ऑपोजिट वर्ड आहे. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑपोजिट वर्ड म्हणजे काय असतं तर. ओके, त्यानंतर डू ॲज डायरेक्ट करायचं आहे आपल्याला, की इथं कोणतं सेंटेन्स बसेल. सिलेक्ट द क्वेश्चन टॅग, क्वेश्चन टॅग करायचा आहे. ही फेल्ड वीक अँड डिसमेट. इथं उत्तर सी. विद्यार्थी मित्रांनो, सी इथं दिलेलं आहे मी उत्तर. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 5मध्ये 5 मार्कासाठी पोएम आलेली आहे. ते आपल्याला रीड करायचं आहे आणि त्यावर आन्सर करायचे आहे. ही पोएम पूर्ण तुम्ही व्यवस्थितरित्या रीड करून घ्या. यावरच प्रश्न आलेला आहे, त्याचं मी उत्तर खाली दिलेलं आहे, काही टेन्शन नाही. द लिटल ऑफ द पोएम काय आहे, द टायटल ऑफ द पोएम काय, ट्राय अगेन. द पोएम इज कंपोज बाय, कोण लिहिली आहे, H.C. इक्सन. ओके, ब्लँक इज रिपीटेड एक्सपिरियन्स पोएम. आन्सर काय आहे, ट्राय अगेन. ट्राय अगेन इज रिपीटेड पोएम. क्वेश्चन नंबर 4, द लायन यू लाईक द मोस्ट. आन्सर, टाईम विल ब्रिंग यू. वेळ कोणासाठी परत येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले याचे उत्तरं. पुढचा पेपर लवकरच मी पार्ट 2 अपलोड करतो. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.